तर पहा आता, तर घेगडेताईंनी आता आपल्याला फार मंत्रमुग्ध करून टाकलं, भारून टाकलं. जवळजवळ 35 ते 40 मिनिट त्या बोलत होत्या आणि सगळ्यांना त्यांनी काय केलं, एकदम अशा प्रकारचं कोणाला म्हणजे असं इकडे तिकडे लक्ष जात नव्हतं. सगळे अगदी मंत्रमुग्ध झाले होते. एक एक शब्द अगदी अंतःकरणात साठवत होते आणि जे सांगितलं तेही कसं होतं, ते काय साधं सुद्धा नव्हतं, काय कमी होतं त्याच्यामध्ये. एखादा जर महाराज आहे, पंडित आहे, कीर्तनकर आहे, रामायणाचार्य आहे, भागवताचार्य आहे, त्याचं जर ऐकलं तर काय ऐकायला मिळतं, नुसत्या गप्पा ऐकायला मिळतात. परंतु आता ताई जे सांगत होत्या त्यामध्ये ज्ञान होतं, त्यामध्ये दृष्टांत होते, मोठमोठे सिद्धांत होते, मोठमोठे विचार होते आणि परिपूर्ण होतं. एखाद्या अज्ञानाला जर परिपूर्ण उत्तम अशा प्रकारचा बोध करायचा असेल, ज्याला परमार्थाचा अजून लवलेश नाही, परमार्थाचं वारं नाही, परमार्थ कशाला म्हणतात माहीत नाही, कशा करता करायचा माहीत नाही, कसा करायचा माहीत नाही, त्यांनी जर अशा प्रकारचं जर समजा 2 शब्द जर ऐकले घेगडेताईंसारखे, तर तो निश्चितपणे परमार्थाकडे वळेल आणि धुंद होऊन तो परमार्थ करेल. आणि आपला विषय असायचे, आपल्याला काय करायचं, धुंद होऊन परमार्थ करायचा आहे, नाही का. परमार्थ कसा करायचा आहे, धुंद होऊन परमार्थ करायचा आहे. आणि नुसतं वरवर भजन करू नका, वरवरचा परमार्थ आपल्याला करायचाच नाही. शोचा परमार्थ करायचा नाही, परमार्थाचं सोंग ढोंग करायचं नाही, परमार्थाचं नाटक करायचं नाही. तर खरा परमार्थ अंतःकरणपूर्वक त्या श्रीहरींना शरण जाऊन आपल्याला काय करायचं आहे, श्रीहरींना शरण जायचं. कोट्यवधी जन्मातून हे आयुष्य मिळालं, हा जन्म मिळाला आणि तो आपल्याला काय करायचा आहे, तर श्रीहरींच्या चिंतनासाठी, श्रीहरींच्या सेवेसाठी. ही सेवा मिळत नाही कोणाला, हे भाग्यानं मिळतं. श्रीहरींचं सानिध्य, राजाचं एका आमदार नीट बोलत नाही, खासदार नीट बोलत नाही, सरपंच जवळ उभा करत नाही आणि देवांचा देव अशा प्रकारचा श्रीहरी परमात्मा त्रिभुवनात, त्यांच्या इतका मोठा कोण नाही. आणि तो तर परमात्मा काय करतो, आपल्या भक्ताला आपल्या मांडीवर घेतो, लाडकं, नाही का. तो म्हणजे जसं एखादं लाडकं लेकरू आईबापाच्या मांडीवर खेळतं, तशा प्रकारचा परमात्मा आपल्याला भक्ताला इतकं जवळ करतो. तो असं म्हणत नाही हा श्रीमंत आहे का गरीब आहे का काळा आहे का गोरा आहे का लहान आहे का मोठा आहे, जवळच आहे का, त्याच्याजवळ काही नसतं, लांबचं नाही, जवळचं नाही, नातं नाही, गोतं नाही. तो फक्त भाव आणि प्रेम आणि अंतःकरण पाहतो. मग आता खरंच मला एक आश्चर्य सांगावं असं वाटतं की खरंच घेगडेताईंच्या, मी नेहमी सांगत असतो, त्यांच्या ठिकाणी काय आहे, वक्तृत्व जबरदस्त आहे, सांगण्याची जबरदस्त हातोटी आहे, नाही का. आणि मी नेहमी सांगत असतो, लोक म्हणतात काय बाया 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 म्हणतो, पण एक एक बाई आहे ना, 10,000 हत्तीचं बळ आहे तिच्यामध्ये, नाही का. तर काय कमी आहे तिथं, काय कमी आहे. एक डुबकी मारली ना, आपल्या महिला अशा आहेत, आपल्याला अशा प्रकारची नदी सापडली, त्या नदीत एक डुबकी मारली ना, ओंजळभर हिरे मोती हाताला येतात. इथली नदी कशी आहे, तुम्ही ह्या आपल्या कायापूर्णनगरामध्ये ही चंद्रभागा नदी, तिथंच आपण तिथंच आहोत. ती नदी आपल्या जवळच आहे, आपल्या जवळून वाहत आहे. आपण नवे आपण त्या नदीच्या जवळ वास्तव्य करीत आहोत आणि तिच्यात एक डुबकी जरी मारली, प्रत्येक डुबकीला ओंजळभर हिरे माणिक मोती, काय घ्यायचे तेवढे घ्या. त्याला परमार्थ म्हणतात. परमार्थ करतो जाऊ, त्याला काहीच कमी पडत नाही आयुष्यामध्ये. दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदसा नेमाली दारिद्र्याची, नाही का. गरीबाची मुलगी जर श्रीमंताने केली तर तिला काही कमी आहे का, काय दृष्टांत दिला, काय दृष्टांत दिला. दुर्बळाची कन्या, गरीबाची मुलगी जर श्रीमंताने केली तर तिच्या जन्मजन्मीची अवदसा म्हणजे दुःख तिचं नष्ट होतं आणि अगदी आलिशान राजेशाही थाटाचं जीवन ती जगू लागते. आणखी काय पाहिजे. आणि म्हणून आज सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घणू, नाही का.
अगदी सोन्याचा दिवस आणि अमृताचा धो पडणारा पाऊस, जिकडे तिकडं सोन्याच्या मोहरा, नाही का. मग तिथं काय कमी हो? तिथं काय कमी? जगामध्ये काय चाललंय? जगामध्ये स्वार्थच आहे. एकमेकाचे लचके तोडायचे, नाही का. स्वार्थानं बरबटलेले, नुसतं लुटायचं, फसवायचं, बडबडायचं. जगामध्ये हे चालले. पूर्वी म्हणायचे रोजगार हमीची कामं चालायची, माहिती आहे तुम्हाला? रोजगार हमी माहिती आहे? रोजगार हमी, तिथं काही कमी, निम्यात तुम्ही आणि निम्यात आम्ही, नाही का. अशा प्रकारचे रोजगार हमी कामं चालायची, पैसा खायचा, नाही का. तर तेव्हा ताईंचं मला एक दृष्टांताची खास शैली, त्यांची खास दृष्टांत सांगावं तर गेले ताई, नाही का. मागचा दृष्टांत मला तर लय आवडतो. कोणता दृष्टांत? नाही का. देवाने विचारलं काय पाहिजे, म्हणजे देवा मला काहीच नको. अरे तू भेटलो, मला काय पाहिजे? मला काही नको, काहीतरी माग. बरं म्हणे, तुझी लईच इच्छा आहे तर चिंचेच्या झाडाला पानं 1 कोट, चिंचेच्या झाडाला पानं 1 कोट, एका झाडाला 500ची नोट, एवढंच फक्त बाद झालं. मी म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, तथास्तु. देव काय बोळा बाबडा, शिव बोळा चक्रवर्ती, त्याला काय आहे, हो म्हटलं. पण द्यायची पळी आली तर अरे बापरे म्हटलं, इथं गिराईक लईच बारी, हे गिराईक साधं नाही. देवाला भक्त असा असावा, देवाला उलटं पालटं करतो. आता फक्त मला तुम्हाला ताईंच्या निमित्ताने एक सांगायचं का तुमच्या ठिकाणी श्रद्धा आहे, नाही का. आताच मी सांगितलं, इथं एक प्रसंग तसा आपण ऐकला, नाही का, की मुंबईमध्ये एका ठिकाणी काय झालं, शूटिंग झालं, नाही का. आणि तिथं सकाळच्या वेळेला लोक रस्त्याने जात येत होते. 2000च्या नोटा, 2000च्या नोटा, जिकडं तिकडं नोटाच नोटा, जे येते ती नोटा गोळा करते, जे येते ती नोटा गोळा करते, नोटा गोळा करते, नाही का. लोकांनी काय आणले, मग मोठमोठ्या बॅगाच घेऊन आली, खिशात तरी किती बसणार, नाही का. त्या नोटा गोळा केल्यानंतर लक्षात आले तर खोट्या नोटा आहेत. मग खोट्या नोटा आहेत, नाही का, खोट्या नोटा आहेत असं कळल्याबरोबर सगळ्यांनी त्या तात्काळ टाकून दिल्या. खोटं आहे असं कळलं का माणूस तिथं वैराग्य निर्माण होतो, इच्छा होत नाही. मग अशा प्रकारचं जग हे खोट्या नोटांचा बंडल आहे. घरदार, गाड्या, बंगला, हे काय आहे, खोट्या नोटांचे बंडल आहेत. काय उपयोग आहे त्याचा, नाही का. परंतु परमार्थ मात्र खरंच, नाही का. तरीच जन्मा यावी आणि दास विठोबाचे व्हावे. आणि म्हणून त्याचं दुर्बळाची कन्या परमार्थ असा आहे, साधा नाही परमार्थ, परमार्थ साधा नाही. परमार्थ दुःख घालवतो, नाही का. तो नाही का, पाप ताप दैन्य जाय उठाउठी, उठाउठी म्हणजे लगेच, पाप ताप दैन्य, अहो काही शिल्लक राहते, पापही शिल्लक नाही. पापामुळं होणारं दुःख, दुःखच राहत नाही. चिंता ते पळाली गोकुळाबाहेर, भितरी प्रवेश केला देवी, नाही का. मग काय म्हटलेलं आहे, चिंताच राहत नाही. चिंता उजळले भाग्य आता. आता म्हणजे संतांची गाठ पडली, त्यांच्या उपदेशानं काय होतं, माणसाला चिंता जाळते, आयुष्यभर चिंता जाळते. आणि ती कमी पडली का काय, म्हणून शेवटी चित्ता जाळते, नाही का. आयुष्यभर जळत राहणं, जन्माला आल्याबरोबर रडायला सुरुवात करायची आणि जाईपर्यंत रड रड रडायचं. परंतु परमार्थ आला, परमार्थामध्ये अश्रू, रडायचं नाव नाही. तिथं अश्रू येतात, रडू येतं, परंतु आनंदाचं रडू येतं, नाही का, आनंदाचं. मग इतकं रडू येतं, काय हो, म्हणजे किती देवा तू हे करतोस, किती कृपा करतोस. अरे कृपेचं वर्षाव केला, नाही का. गोरक्षनाथांनी काय केलं, एका डोंगरावर फक्त लघवी शिंपडली तर तो डोंगर सोन्याचा झाला. डोंगर सोन्याचा झाला. घ्या, काय सोनं घ्यायचं ते घ्या. तुला सोनंच पाहिजे ना, काय सोनं घ्यायचं ते घ्या, नाही का. आणि तो भरतरी राजा होता, बायको
काय झाली, बायको वारली. बायको वारली, बायकोसाठी रडत बसला. अरे तुला बायकोच पाहिजे ना, घे 1000 पिंगला, घे 1000 बायका, अजून काय पाहिजे, नाही का. आणि म्हणून शहाण्या माणसानं या जन्मात यावं तर धुंदपण परमार्थ करावा. पण कसा करावा, वरवरचा परमार्थ नको, धुंदपणे परमार्थ करावा, धुंद होऊन परमार्थ करावा. जो परमार्थ करतो त्याचा प्रपंच अत्यंत सुखाचा आणि आनंदाचा होतो, नाही का, नाही का. आणि मग कसं होता, आनंदाचा प्रपंच होतो, सुखाचा प्रपंच होतो. आणि म्हणून कसं आहे, आर्यानो संसारात जारी पंढरपुरा. संतांनी माणसानं काय करावं हे संतांनी सांगितले. संत, शास्त्र आणि देव ह्या जगातल्या प्रचंड आज खूप मोठ्या शक्ती आहेत, नाही का. म्हणून कसं आहे, ह्या जगातल्या 3 प्रचंड शक्ती, नाही का. आणि म्हणून कसं आहे, त्यांचंच ऐकावं. त्यांच्याजवळ गेलं का काहीच कमी पडत नाही, नाही का. म्हणून आता काय सांग, आल्यानो संसारात जारी पंढरपुरा, दिनाचा सोयरा पांडुरंग. वाट पाहे उभा भेटीची आवडी. आपली कोणी वाट पाहतं का, वाट पाहतं, सांगा खरंच तुमची वाट कोण पाहते, खरोखर तुमची वाट कोण पाहते. नाही कोणाची कुणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशी एकल्या प्राण्या, माझे माझे म्हणूनी. प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार. नाही कोणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशी एकल्या प्राण्या, माझी माझी म्हणूनी. आणि म्हणून आत्ताच उठा जागे व्हा, उठा जागे व्हा रे आता, नाही का, सांगितलं. आणि म्हणून काय सांगितलं, मागील परिहार पुढे नाही शिण. आल्यानो संसारा जारे पंढरपुरा, दिनाचा सोयरा पांडुरंग. वाट पाहे उभा भेटीची आवडी, आणि कृपाळू तातडी होता विळ. मागील परिहार पुढे नाही शिण, झालिया दर्शन एक वेळा, नाही का. एकदाच त्या भगवंताचं श्रीहरीचं दर्शन. तुमच्या आमचं दर्शन थोबड किती वेळा पाहिलं तरी काय मिळणार आहे, उलट शिवेच देतात एकमेकाला, नाही का. भेटलं म्हणतात, मी चांगल्या कामाला चाललो होतो, भेटलं म्हणजे मांजर आडवं जावं तसं, भेटलं, नाही का. परंतु देव जर भेटला तर काय आहे, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. वारली, गावाला गेलेला माणूस 2 दिवसांनी 4 दिवसांनी येतो, परंतु मेलेला माणूस कधी येत नाही. मग मेलेला माणूस येत नाही तर मेलेली चिंता येईल, हे खोटे आहे का, नाही का. म्हणून तर संसाराचं सांगणारं अख्खं जग आहे, आणि ते जग आपल्याला खड्ड्यात घालतं, मातीत घालतं. 50 नाही 100 फुटावर गाडतात आणि त्याच्यावर माती लोटतात, कोण लांबचे नाही, नाही का. परंतु म्हणून तर काय आहे, परमार्थ तेवढ्या करता आहे, नाही का. कशा करता आहे, या सगळ्या दुःखातून बाहेर पडण्याकरता आपल्या संतांनी काय केलेलं आहे, हा परमार्थाचा रस्ता दाखवलेला आहे, शाश्वत सुखाचा रस्ता दाखवलेला आहे, ऐश्वर्याचा रस्ता दाखवलेला आहे. परंतु कसं आहे, या मार्गाने कोणी जातं का, या मार्गाने जाण्याची प्रवृत्ती होत नाही. म्हणून काय करायचं आहे, त्याच्यामध्ये प्रवेश करायचा. परंतु असं आहे पहा, परमार्थाला काय लागतं, भाव लागतो. स्वतःच्या मनानं मनोमार्ग गेला तो तेथेच मुकला, हरिपाठी स्थिरावला तोच धन्य. संतांच्या मार्गानं जावं लागतं. हा प्रचंड नदीला पूर आला आणि त्याच्यामध्ये उडी घेतली, नाही का. पुरामध्ये उडी घेतली तर कोणी टिकत नाही, वाहून जाणार. परंतु नावेमध्ये बसला तर एवढासा दगड असतो, एवढासा दगड तो नदीमध्ये टाकला, पाण्यात टाकला तर बुडतो. एवढासा दगड बुडतो. परंतु 100 किलो वजनाचा दगड जर नावेमध्ये टाकला तर तो सुद्धा बुडू शकत नाही, नाही का, तो सुद्धा बुडू शकत नाही. म्हणून परमार्थात भक्ता साधा नसतो. भक्ताची शक्ती खूप मोठी असते बरं का. भक्ताची
मग अर्जुनाच्या ठिकाणी सामर्थ्य कुणाचं होतं? अर्जुनानं काय केलं? अल्पसं सैन्य. शिवाजी महाराजांजवळ किती सैन्य होतं? मुठभर सैन्य होतं. पण एवढ्या मोगलांचा प्रचंड, ज्यांचं हिंदुस्थानभर राज्य होतं, त्या मोगलांचा पराभव शिवाजी महाराजांनी केला, नाही का? शिवाजी महाराजांनी मोगलांचा पराभव केला. अर्जुनाजवळ किती सैन्य होतं? अर्जुनानं सुद्धा एवढ्या कौरवांचा पराभव केला. आणि मग देव जर आपल्या पाठीशी असेल तर त्याला काहीच कमी पडत नाही, नाही का? देव जर पाठीशी असेल तर म्हणून कसं आहे, आधार आपण कोणाचा घ्यावा? देवाचा आपण आधार घ्यावा. आणि भक्ताच्या ठिकाणी जी शक्ती असते, सामर्थ्य असतं, नाही का, तर ते कोणाचं असतं. आणि देव पाठीशी म्हटलं तर देवाला कधी पराभव नाही, देवाला कधी अपयश नाही. सगळं सामर्थ्य देवाजवळ आहे, नाही का? म्हणून एक बाबांनी सांगितलं दृष्टांत तसं सांगतो. म्हणजे भक्त हा कसा असतो, भक्ताच्या ठिकाणी किती सामर्थ्य असतं. आणि तिथे भक्तच असावा लागतो, लुंगासुंग्याचं काम नाही. मग तिथं प्रचंड सामर्थ्य असतं. तर एक राजा होता आणि त्याचं प्रचंड सैन्य होतं. आणि तो राजा कसा होता? तर चांगला कर्तबगार, बुद्धिमान, शूर योद्धा होता. श्रीमंत अशा प्रकारचं त्याचं खूप मोठं साम्राज्य होतं. त्याचा दबदबा सगळीकडं होता, सगळीकडं दबदबा होता. आणि त्याच्यासारखा दुसरा राजा होता, त्याचं राज्य त्याच्या शेजारी होतं. हा जसा अतिशय श्रीमंत होता, सामर्थ्य संपन्न होता, अतिशय बुद्धिमान होता, तसाच तोही राजा होता. तुल्यबळ होते दोघंही, नाही का? तुल्यबळ होते. आणि एकदा दोघांचं घनघोर युद्ध झालं. आणि ह्या राजानं काय केलं? त्या राजाचा दणदणीत पराभव केला. काय केला? दणदणीत पराभव केला. घनघोर युद्ध झालं, हजारो सैन्य मारलं गेलं. आणि पलीकडचा जो राजा होता, हा राजाचा योगायोगानं हा ईश्वरावर श्रद्धा होती याची, ईश्वर भक्त होता, नाही का? आणि त्याच्याजवळ सैन्य तर भरपूर होतं, पण ईश्वर भक्तीच्या पाठीशी नव्हती. योगायोगानं काय केलं? सगळं सैन्य मारून टाकलं. एक सुद्धा सैनिक जिवंत राहिला नाही, एक सुद्धा. पण माघार कशी घ्यायची? सगळं सैन्य मारलं गेलं. आणि ह्या राजाला आणि सैन्याला असं वाटलं आपला दणदणीत विजय झाला, युद्ध संपलं. कारण त्यांच्याकडे सैनिकच नाही ना लढायला. निवांत झाले, नाही का? निवांत झाले. आणि आता दुसऱ्या दिवशी म्हणे आता काय केलं आपण? त्या राजाचा पराभव केला. आता त्या राजाची सत्ता आपल्याला मिळाली, त्या राज्याचा कब्जा आपण घ्यायचा, तिथं आपली सत्ता मिरवायची. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी राजा, प्रधान आणि काही सैन्यबरोबर आपलं थोडंसं तुकडी घेतली, कारण आता काही सैन्याची गरज नव्हती, लढायला सैन्यच नव्हतं पलीकडं. आणि म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी निघाले. कशाकरता? ते राज्य काबीज करायला, सत्ता निर्माण करायला. तर पाहता सीमेवर जाऊन पाहिलं तर पुन्हा सैन्य. अरे बापरे! म्हणजे काल तर सगळं सैन्य मारलं होतं, एकही सैनिक जिवंत नव्हता, सगळं सैन्य मारलं होतं. आणि सगळं सैन्य पलीकडच्या राजाचं हातात बंदुका घेऊन सुसज्ज झालं होतं. यांना हे झालंच कसं? रात्रीतून एवढं सैन्य आलं कुठून? एवढं सैन्य आलं कसं? नाही का? राजाला चिंता पडली, विचार पडला, म्हणजे काय भानगडच काय कळत नाही. कारण ते एकच सैनिक नव्हता. आणि असं सगळं एवढं प्रचंड सैन्य, एवढं सैन्य आलं कुठून? पण ह्या राजाचा प्रधान होता ना, बुद्धिमान होता. तो बुद्धिमान होता. म्हणून माणूस बुद्धी असावी लागते, विचार असावा लागतो. आणि विचारच काय करतो? माणसाला यश देतो, सुख देतो, आनंद देतो, दुःख घालवतो. विचार जर नसेल माणूस फेल होतो, काय होतो? आणि चांगल्या सुपीक जमिनीत चांगलं पीक येतं, तशा चांगल्या अंतःकरणात चांगले विचार निर्माण होतात. तसा तो प्रधान होता ना. त्या प्रधानाला पुढे जाऊन उभा राहिला. राजा म्हणला, तुम्ही थांबा माग जरा, मला निरीक्षण करू द्या या सैन्याचं. म्हणून तो प्रधान पुढे गेला आणि उभं राहिला. त्या पलीकडच्या सगळ्या सैन्यावर नजर टाकली. सगळं सैन्य सुसज्ज होतं, हातात बंदुका होत्या. प्रधानजीच्या लक्षात आलं. मग त्या प्रधानजीनं काय केलं?
तिथं उभा राहिला, नाही का, उभा राहिला. म्हणलं तुम्ही इथं सगळे कसे काय आले? काय म्हटलं, तुम्ही एवढे इथं सगळे कसे काय आले? पलीकडच्या सैन्यानं बंदुका टाकून दिल्या, पलीकडच्या सैन्याने बंदुका खाली टाकल्या आणि ते सैन्य म्हटलं तुम्हाला हे कसं काय कळलं? काय म्हटले, हे तुम्हाला कसं काय कळलं? नाही का, असे चालेल का असे? नाही का. मग प्रधानजी हुशार होता, हे सैन्य कामाचं नाही, हे दुबळं आहे, नाही का. मग त्या बंदुका खाली टाकल्या. राजा म्हणला, प्रधानजी म्हणला, आता चला, आता काही लढायचं कारण नाही. म्हणून कसं आहे, तर योद्धा कसा असावा, नाही का, तसा भक्त कसा असावा, नाही का. म्हणून निश्चय पाहिजे, नियम पाहिजे. काय, आता मागे फिरायचं नाही, नाही का. आता आपण रस्ता धरलाय, मार्ग पत्करला. संसारात नेहमी पुढं जायचं नसतं, संसारातून मागं फिरायचं असतं. विषयांची पूर्ती करायची नसते, वासनांची पूर्ती विषय टाकायचे असतात, वासना आणि इच्छा टाकायच्या असतात. अहम वाघा सुहम वाघा प्रेम नगारा वारी, अहम वाघा सुहम वाघा प्रेम नगारा वारी, सावध होनी भजनी लागा, देव करा कैवारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. काय सांगितलं? अहम वाघा सुहम वाघा प्रेम नगारा वारी, सावध होनी भजनी लागा, देव करा कैवारी. कोण कैवारी करा? देवाला कैवारी करा. मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. सावध पण कसा? सावध होऊन भजनी लागा, देव करा कैवारी, हीच मल्हारीची वारी. मल्हारीची वारी म्हणजे काय? जायचं नाही लगेच, लगेच जायचं नाही, ती वारी नाही करायची तिथे जाऊन. तर इच्छा मुरळीचं पाहू नका, ती मुरळी येते, मुरळीच्या नादी लागायचं नसतं, नाही का. इच्छा मुरळीचं पाहू नका, पडाल नरक दुबारी, बोध बुदली ज्ञान दिवटी, उजळा हारो हारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. म्हणजे माणसानं तरीच जन्मा यावे दास विठोबाचे भावी. काय म्हटलेलं आहे? पाहे पाव दूध पवित्र आणि गोड, पाशी तुळशीची पदरा आड, ते अविरुणी गोचिड अशुद्ध काय न सेविती. काय सुंदर सांगितलेलं आहे. मग गाईच्या कासेतल्या जे असतात गोचिड, तिथं दूध आहे, पण गोचिडाची जात कधी दूध पित नाही, रक्तच पिते गोचिडाची जात. तसं मनुष्य जन्मात येऊन त्यानं काय करावं? सेवितो हारस वाटितो आणि का, घ्या रे हो नका रान भरी. काय आहे? तर प्रेमरस, नाही का. सदा अपने मंदिर में बैठ बैठ कर, गीता भागवत वाचून, नाही का. आणि ध्यान ध्यान की गठरी बांध कर, नाचुंगी. पाहिलं का किती गोड आहे? अहो, हा परमार्थ म्हणजे याच्यात कोण पडतं? भ्रमर मकरंद सेवन करतात, भ्रमर आणि बेडूक, बेडकाच्या जातीचे, आणि गोचड्याच्या जातीचे काय करतात? बेडकाच्या जातीचे चिखल खातात आणि गोचड्याच्या जातीचे काय करतात? रक्त सेवन करतात. आणि भ्रमर मात्र काय करतात? मकरंद सेवन करतात. मग आपण काय व्हायचे? आपण काय व्हायचे? एकदाच मनुष्य जन्म, आणि ही शेवटची पाळी मनुष्य जन्म. आणि म्हणून काय सांगितलं? न फिरे हा चिणे माता, न फिरे माघारी, बैसली शेजारी गोविंदाच्या. मग ताईने सांगितलं, तर तो विषय मला खूप आवडला. आपण देवाचं व्हायचं ना, आपल्या कोणीच नको. आणि दुसरे इंबज नाही आता निमले चित्तापासून, नाही का. हरी यावे हृदय मंदिरी, घरी नाही दुसरे कुणी. हरी यावे हृदय मंदिरी, नाही का, तर घरी नाही दुसरे कोणी. आणि म्हणून दुसरं कोणी नको. अनन्य, जो देवाशी अनन्य असतो. अनन्य म्हणजे काय?
एक आम्ही धरला चित्तील रखमाईचा पती. पतिव्रता जशी आपल्या पतीला जाणते, पती सोडून ती कोणालाही जाणत नाही. भक्त हा असतो तो फक्त त्याला जगामध्ये त्रिभुवनामध्ये एकच परमात्मा त्याचा विषय असतो, एक परमात्मा सत्य असतो, नाही का. बाकी जर सगळ्या खोटच आहे आणि दुःखरूप आहे, घातक आहे, हा संसार घातक आहे, दुःखरूप आहे, भ्रामक आहे, कल्पित आहे, नाही का, आणि कल्याणकारक नाही. इथं कल्याणकारक फक्त आत्मज्ञान आणि देवाची भक्ती आहे. म्हणून आता काय सांगितलं, हाचणे माता न प्रेमागारी, बैसले शेजारी गोविंदाच्या, घर रिघी झाले. घर रिघी झाले म्हणजे माग लागून आले, माग लागून कोणाच्या, देवाच्या. व्यवहारामध्ये चांगलं नाही पण परमार्थामध्ये चांगलं असतं. पण कोणाच्या मागं लागावं, देवाच्या मागं लागावं. ज्या मुलीचं लग्न ठरवायचं तिला पाहुणे आलेत, पाहुणे पाहायला आले आणि त्या मुलीला 4 पाहुणे पाहायला आले तर ही दुसऱ्या पुरुषाबरोबर गप्पा मारीत बसली होती. ही दुसऱ्या पुरुषाबरोबर गप्पा मारीत बसली होती, गप्पा गोष्टी करीत होती, बुद्धी भ्रष्ट बुद्धीनं गप्पा गोष्टी करत होती. पाहुणे आत येतील का, आत येतील का, पसंत करतील का. म्हणून हे देवाला सुद्धा आवडत नाही. विषयी विसर पडिला निशेष, अंगी ब्रह्मरस ठसावला. विषयांचा विसरू पडे, इंद्रियांची कसमस मुडे, मनाची घडी घडे हृदय माझे. आणि काय सांगितलं पहा, अहंकार धरी सुहंपण, तैची अर्थ कळतो का तुम्हाला, तै चित्ती प्रगटे चैतन्य घन, मग मन ही होय उन्मन, बुद्धीचा निश्चय परब्रह्म. आपोआप होऊन जातो. जसं पाऊस पडला की नदी पाण्यानं गच्च भरून वाहते, तसं तुम्ही देवाचं नामस्मरण जर करत राहिला तर ज्ञान आणि मोक्ष धावत येतो. देव धावत येतो. तिथं नामस्मरण केलं का देव धावत येतो, ज्ञान धावत येतं, भक्ती धावत येतं. आणि जिथं ज्ञान आहे, देव आहे, भक्ती आहे, तिथं खचून आनंद भरलेला असतो. दुःखाला तिथं नाव नसते. म्हणून शहाणी माणसं काय करतात, उभं आयुष्य आपल्याला संसार टाकायचा नाही सांगितलं, संसार करून, ही युक्ती आहे बरं का, ही युक्ती की संसार करून आत्मज्ञान कसं संपादन करायचं, संसार करून देव आपलासा करून कसा करून घ्यायचा, आपला तो एक देव करून घ्यावा. तेने विना जीवा सुख नोही, एरते माईक दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसानी. काय सांगितले, अर्थ कळतो का नाही कळत, कळतो ना अर्थ. मग म्हणून सतत सदा नामघोष करो हरिकथा, त्याने सदा चित्ता समाधान. चैनच पडत नाही, करमतच नाही, लई त्रास होतो. दुःख नको, पार नको नको होते, पार जीव नको झालाय. परंतु जो सदा नामघोष करो हरिकथा, त्याला दुःख नसतं. हे दुःख काय येतं, भगवंताचं नाम माहीत नाही, भगवंताचे चिंतन माहीत नाही, भजनाची रीत माहीत नाही. म्हणजे तर भजन नाही तिथं दुःख येत नाही तर राहील. स्मशानात भूत सोडून दुसरं काय येणार आहे, स्मशानात भूतावळ येणारच. मग अंतःकरणाचं स्मशान करून टाकलं, तिथं दुःखाची भूतावळ येणार नाही का, नाही का. आणि मग ती भूतजवळ आली होती का आपल्याला नीटनेटके राहून देतात का, आणि आतमध्ये का थोडी भूतं आहेत का, आधीच थोडी भूतं आहेत का आतमध्ये. आपण त्या भूतांशी मैत्री करतो, चोरांशी मैत्री करतो, चोरांशी भीती मैत्री, भूतांशी मैत्री काही कामाची. म्हणून काय करावं तर आत्ता सांगितलं, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, हातामध्ये टाळं खांद्यावरी विना, आता मज कोण मना करी. पंढरीच्या पेठे मांडिले पाल, मनगटावर तेल घाला तुम्ही, जणी म्हणे देवा मी झाले येसवा, निघाले केशवा घर तुझी, नाही का. म्हणून कसं आहे, हा परमार्थाचं देवाचं महत्त्व कळावं लागतं, ज्ञानाचं भक्तीचं महत्त्व कळावं लागतं.
संसार कसा असार आहे, घातक आहे, दुःखरूप करावं लागतं. त्यानंतर मग उत्तम परमार्थ कसा करावा, त्या आत्मज्ञानापर्यंत, त्या मोक्षापर्यंत, त्या श्रीहरीच्यापर्यंत कसं पोचावं हे माणसाला समजावं लागतं. तशी वाटचाल करावी. परमार्थ सोपा आहे, अजिबात अवघड नाही. पोट भरणं भयंकर अवघड आहे, परंतु आत्मज्ञान संपादन करणं आणि अत्यंत ते ज्याला आपण काय म्हणतो ब्रह्मसुख होणं खूप खूप सोपं आहे. परंतु आपली बुद्धी बिघडली आहे. झाड जर आपण पाहिलं तर वाकडी लाकडं जास्त असतात, वाकड्या तिकडे फांद्याच असतात. सरळ लाकूड शक्यतो पाहायला मिळत नाही. असतं का? सरळ लाकूड पाहायला झाडच नाही मिळत नाही, नाही का? परंतु म्हणजे तसं चांगले विचार आपल्या बुद्धीमध्ये आपण सत्संग जर केला, सत्संग म्हणजे काय? गाढवावर गेलो तर 4 लाथच खायला मिळतील, बरोबर आहे का नाही? गाढवा म्हणतात, गाढवाच्या मागून साहेबाच्या पुढं कधी जाऊ नाही का? आणि भडकलेल्या बायको पुढं कधी उभं राहू नये. भडकलेली बायको साधे नाही, ती एकदा भडकती तशी असते, पण एकदा भडकली का ती नीटनेटकं ठेवीत नाही. म्हणून त्या जगदंबेच्या नादी कोणी लागू नये, ती साधी नाही, तिच्या नादी लागू नये. तिच्यापासून 4 हात लांब राहावं, नाही का? लांबून तिला नमस्कार करावा, नाही का? आणि त्या हरिभजनाविन काळ घालवू नको रे. पुढं काय आहे? अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको रे, हरिभजनाविन काळ घालवू नको रे, नाही का? म्हणून पुंडलिक वरदारी